सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही सकाळपासून आता सायंकाळपर्यंत 1 फुटाने उतरली आहे। आपण आता सांगली कृष्णा नदीच्या तीरावरती आहोत। आपण पाहू शकता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 38.5 झालेली आहे। आता हळूहळू पाणी नदीच्या पात्रात जायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरणातून 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता, त्यामध्ये 10,000ची वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोयना धरणातून एकूण 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर चांदोली धरणातून 8,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर गेले 3 दिवस झालं सांगली असेल, सातारा असेल, कराड असेल या परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे। कोयना धरण चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असला सतत तरी पाण्याची पातळी ही कमी जास्त होत आहे। आता कृष्णा नदीचं पात्राबाहेर पडलेलं पाणी हे पात्रामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून ज्या काही सतर्कतेच्या सूचना पूरपट्ट्यातील नागरिकांना देण्यात आल्या होत्या त्या देण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांचं स्थलांतरसुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे पाहिलं तर सांगलीतील शाळा हे पूर्वपदावर आलेले आहेत। 2 दिवसांपासून शाळा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळं सांगली जिल्ह्यात जो महापुराचा धोका होता तो टळलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 3 दिवस झालं या कोयना धरण क्षेत्रात पाऊस बंद झालेला आहे। कॅमेरामन विक्कीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।